Hello students, in my previous video session we have studied or discussed about the syllabus of pharmacology and toxicology practical. Now starts with first experiment of pharmacology and toxicology. First experiment is Introduction to Pharmacology and Toxicology Laboratory and Animal House. Aim of the experiment is to know and study pharmacology and toxicology laboratory and animal house. याच्यामध्ये आपण फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकॉलॉजीची लॅबोरेटरी त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं असतं किंवा ॲनिमल हाऊस हे कसं डिझाईन केलं जातं याचं स्टडी करणार आहोत. सगळ्यात आधी आपण पाहूया फार्माकोलॉजिकल टर्म्स. डेफिनेशन ऑफ फार्माकोलॉजी. Pharmacology is a branch of medicine and pharmaceutical science which is concerned with the study of drug or medication action on the cell, tissue, organ or organism. फार्माकोलॉजी ही एक ब्रांच आहे मेडिसिन आणि फार्मास्युटिकल सायन्सची ब्रांच आहे विच इज रिलेटेड टू दी स्टडी ऑफ ड्रग किंवा मेडिकेशन आणि त्याची सेल किंवा टिश्यू ऑर्गन किंवा ऑर्गॅनिझमवर काय ॲक्शन होते ह्याचा जो अभ्यास केला जातो त्याला फार्माकोलॉजी असं म्हटलं जातं. फार्माकोकायनेटिक्स अँड फार्माकोडायनॅमिक्स आर टू मेन ब्रांचेस ऑफ फार्माकोलॉजी. First, pharmacokinetics. It is the study of absorption, distribution, metabolism and excretion of drugs. It means what body does to the drug. Pharmacokinetic means what? तुम्ही थिअरीमध्ये याचा अभ्यास केलेलाच आहे. फार्माकोकायनेटिक ही फार्माकोलॉजीची एक ब्रांच आहे. याच्यामध्ये ॲब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम आणि एक्सक्रिशन याचा अभ्यास केला जातो. इट मीन्स व्हॉट बॉडी डज टू दी ड्रग. मग फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी प्रॅक्टिकलमध्ये फार्माकोकायनेटिक स्टडी केल्या जातात. हे ॲनिमलवर ह्याचा अभ्यास केला जातो. Pharmacodynamic is the study of biochemical, physiologic and molecular effect of drug on the body and involves receptor binding and chemical interaction. Pharmacodynamic या ब्रांचमध्ये बायोकेमिकल, फिजिओलॉजिकल आणि मोलेक्युलर इफेक्ट ड्रगचा काय आहे याचा अभ्यास केला जातो आणि त्याच्यामध्ये रिसेप्टर बाइंडिंग आणि केमिकल इंटरॅक्शन्स यांचाही अभ्यास केला जातो. एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजी म्हणजे काय? इट डील्स विथ इफेक्ट ऑफ व्हेरियस फार्माकोलॉजिकल एजंट्स studied on different species of animals. The effect of various pharmacological agents are studied in two ways: intact animal study and isolated organ study. मग एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजीमध्ये हे कशाशी संबंधित आहे? एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजी इज डील्स विथ इफेक्ट ऑफ व्हेरियस फार्माकोलॉजिकल एजंट्स मीन्स ड्रग्स यांचा इफेक्ट, ड्रगचा इफेक्ट हा स्टडी केला जातो. वेगवेगळ्या ॲनिमल्सवर ड्रगचा इफेक्ट स्टडी केला जातो. त्याला म्हटलं जातं एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजी. मग ह्याच्या दोन ब्रांचेस आहेत: इंटॅक्ट ॲनिमल स्टडी अँड आयसोलेटेड ऑर्गन स्टडी. इंटॅक्ट ॲनिमल स्टडी म्हणजे होल ॲनिमलवर त्याचा अभ्यास केला जातो. त्या ड्रगचा होल ॲनिमलला ड्रग हा ॲडमिनिस्ट्रेट करून त्याचा इफेक्ट हा स्टडी केला जातो. आणि आयसोलेटेड ऑर्गन स्टडी म्हणजे काय? त्या ॲनिमलचा एखादा ऑर्गन, फॉर एक्झाम्पल हार्ट किंवा इंटेस्टाईन, हे आयसोलेट करून त्याच्यावर त्या ड्रग ॲडमिनिस्ट्रेट करून त्या ड्रगचा त्या ऑर्गनवर इफेक्ट पाहिला जातो किंवा त्या बॉडी टिश्यू किंवा सेलवर त्या ड्रगचा काय इफेक्ट होतो हे पाहिलं जातं. Next, experimental pharmacology. The main aim of experimental pharmacology are एम काय आहे त्याचं, कशासाठी एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजी हा विषय आहे. द मेन एम ऑफ एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजी आर: फर्स्ट इज फाइंड आउट ए थेरापेटिक एजंट सुटेबल फॉर ॲनिमल यूज. फाइंड आउट ए थेरापेटिक एजंट म्हणजे ड्रग डिस्कवर करणे, ड्रग शोधणे
किंवा केमिकल एखादं शोधणे सुटेबल फॉर ॲनिमल यूज टू स्टडी द टॉक्सिसिटी ऑफ ए ड्रग. तो जो डिस्कवर केलेला ड्रग आहे, त्याचं संशोधन केलेलं आहे, तो ड्रग ॲनिमलवर त्याचा स्टडी किंवा त्याची चाचणी करून त्याची टॉक्सिसिटी स्टडी केली जाते. म्हणजे तो किती इफेक्टिव्ह आहे आणि किती टॉक्सिक फॉर्ममध्ये आहे ह्याची स्टडी केली जाते. स्टडी द मेकॅनिझम अँड साईट ऑफ ॲक्शन ऑफ ड्रग्स. म्हणजे तो ड्रग कुठच्या मेकॅनिझमने ॲक्ट होतो, कसा ॲक्ट होतो बॉडीमध्ये, किंवा त्या ड्रगची साईट ऑफ ॲक्शन काय आहे, म्हणजे रिसेप्टर कुठच्या रिसेप्टरला बाइंड होऊन ॲक्शन प्रोड्यूस करतो. हे सर्व स्टडी ॲनिमल स्टडीमध्ये केलं जातं, म्हणजे एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजीमध्ये केलं जातं. परत एकदा पाहूया. द मेन एम ऑफ एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजी आर टू फाइंड आउट ए थेरापेटिक एजंट सुटेबल फॉर ॲनिमल यूज, स्टडी द टॉक्सिसिटी ऑफ ए ड्रग, study the mechanism and site of action of drug. Since experimental pharmacology involves the discovery of a new drug or to study the action of existing drug, it is done in two main stages. एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजीमध्ये काय इन्व्हॉल्व आहे? डिस्कवरी ऑफ न्यू ड्रग ऑर टू स्टडी दी ॲक्शन ऑफ एक्झिस्टिंग ड्रग. म्हणजे डिस्कवरी ऑफ न्यू ड्रग म्हणजे काय? एक नवीन ड्रग डिस्कवर करणे, त्याचं संशोधन करणे, किंवा टू स्टडी द ॲक्शन ऑफ एक्झिस्टिंग ड्रग, जे पूर्वी त्याचं संशोधन झालेलं आहे पण त्याची ॲक्शन आपण त्याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन किंवा फार्माकोलॉजिकल ॲक्शन ही स्टडी करणे. It is done in two main stages. First is preclinical experimental pharmacology and second is clinical pharmacology. First, preclinical experimental pharmacology. It involves testing of novel chemical and testing on animal and animal tissue. याच्यामध्ये काय, जो नवीन ड्रग संशोधन केलेला असतो त्या ड्रगची किंवा त्या केमिकलची टेस्ट ही ॲनिमलवर केली जाते किंवा त्याच्या टिश्यू आयसोलेटेड टिश्यूवर केली जाते. ह्याला म्हटलं जातं प्री क्लिनिकल एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजी. क्लिनिकल फार्माकोलॉजी म्हणजे काय? टेस्टिंग ऑफ ॲनिमल इज डन ऑन ह्युमन व्हॉलंटियर्स फॉर असेसिंग. म्हणजे जे रुग्ण आहेत, पेशंट्स आहेत, ज्यांची इच्छा आहे, ज्यांच्यामध्ये क्लिनिकल ट्रायल्स घेतली जावी अशा व्यक्तींना सिलेक्ट केलं जातं, त्यांची परमिशन घेतली जाते आणि त्यांच्यावर क्लिनिकल ट्रायल केली जाते. म्हणजे जो ॲनिमलवर ड्रग स्टडी केला जातो तो जेव्हा सेफ होतो, त्याची टॉक्सिसिटी स्टडी ही स्टडी केलेली असते आणि त्याच्यानंतर त्याचं ह्युमन बॉडीवर त्याचा ड्रग इफेक्ट किंवा ड्रग टेस्टिंग हे केलं जातं. त्याला म्हटलं जातं क्लिनिकल फार्माकोलॉजी. याच्यामध्ये ह्युमन व्हॉलंटियर्स जे आहेत त्यांची परमिशन घेऊन त्यांच्यावर ह्या क्लिनिकल ट्रायल्स केल्या जातात. फॉर एक्झाम्पल फार्माकोकायनेटिक, सेफ्टी अँड इफिकसी इन ह्युमन्स. इन्फ्रास्ट्रक्चर ऑफ फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी लॅबोरेटरी. इथे या पिक्चरमध्ये तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी लॅबोरेटरी आहे. नेक्स्ट, फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी लॅबोरेटरीमध्ये काय काय इक्विपमेंट्स आहेत किंवा ॲपॅरेटस आहेत. इक्विपमेंट यूज्ड इन फार्माकोलॉजी लॅबोरेटरी. फर्स्ट, ब्लंटेड सीझर. इथे पिक्चरमध्ये तुम्हाला इक्विपमेंट्स दिलेली आहेत. फर्स्ट इज ब्लंटेड सीझर्स. इट इज मोस्टली यूज्ड इन सर्जरी फॉर कटिंग मटेरियल्स सच एज sutures, ligatures. It has a blunt tip and length of tip is 0.5 inches. Next is pointed scissor. It has a sharp point at the tip, specially used for dissection and cutting of tissue. Curved scissor, specially designed for cutting the body tissue near the surface of wound. These scissors allow deeper penetration into the wound. Next is blunted forceps. It is used for blunt dissection, that is for pulling or tearing of tissue instead of cutting. Used to lift and hold the tissue. टिश्यू होल्ड करण्यासाठी फोर्सेप वापरले जातं. त्याच्यामध्ये ब्लंटेड फोर्सेप. इट इज यूज फॉर ब्लंट डिसेक्शन, दॅट इज पुलिंग ऑर टिअरिंग टिश्यू इन्स्टेड ऑफ कटिंग. टिश्यू कट करण्याऐवजी तो पुल करण्यासाठी, ओढण्यासाठी. यूज टू लिफ्ट अँड होल्ड दी टिश्यू. टिश्यू होल्ड करण्यासाठी, पकडण्यासाठी
फोर्सेप्सचा हा उपयोग केला जातो. नेक्स्ट पॉइंटेड फोर्सेप यूज टू होल्ड डेलिकेट स्ट्रक्चर लाईक वेसल्स, नर्व्स अँड मसल्स. नेक्स्ट इज आर्टेरी फोर्सेप. हा आर्टेरीमध्ये होल्ड करण्यासाठी वापरला जातो. दे आर यूज टू कॉम्प्रेस द आर्टेरी अँड स्टॉप ब्लिडिंग सो दॅट दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज अ हिमोस्टॅट फोर्सेप. आर्टेरी फोर्सेपला हिमोस्टॅटिक फोर्सेप असे पण म्हटलं जातं. दे आर यूज टू कॉम्प्रेस दी आर्टेरी अँड स्टॉप ब्लिडिंग. हे जे इक्विपमेंट आहेत हे आपण डिटेलमध्ये एक्सपेरिमेंट नंबर 4 मध्ये स्टडी करणार आहोत. नेक्स्ट, recording levers. They are used to record the contraction or relaxation of the isolated tissue preparation. The recording is done on chemograph paper fixed on Sherrington recording drum. Recording levers हे जे इक्विपमेंट्स आहेत ते टिश्यू किंवा ऑर्गनचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन हे रेकॉर्ड करण्यासाठी वापरले जातात. नेक्स्ट, इन्स्ट्रुमेंट्ससुद्धा आपण इन डिटेलमध्ये एक्सपेरिमेंट नंबर 4 मध्ये पाहणार आहोत. फर्स्ट इज शेरिंग्टन रेकॉर्डिंग ड्रम अँड डिव्हाइस. याच्यामध्ये आपण कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन जे टिश्यूचं आहे ते रेकॉर्ड करतो. नेक्स्ट, स्टुडंट ऑर्गन बाथ. इलेक्ट्रोकन्व्हल्झोमीटर. अँटीकन्व्हल्जंट ड्रगचा जो इफेक्ट आहे हा याच्यामधून स्टडी केला जातो. डिजिटल टेलिथर्मोमीटर. पायरोजन टेस्टिंगसाठी याचा वापर केला जातो. नेक्स्ट इज ॲक्टोफोटोमीटर. हा माईसची लोकोमोटर ॲक्टिव्हिटी ही चेक करण्यासाठी वापरला जातो. ॲनाल्जेसिओमीटर हा ड्रगची ॲनाल्जेसिक ॲक्टिव्हिटी चेक करण्यासाठी वापरला जातो. नेक्स्ट, ॲनिमल हाऊस. ॲनिमल हाऊस. इन्फ्रास्ट्रक्चर ऑफ ॲनिमल हाऊस. ॲनिमल हाऊस म्हणजे काय? जिथे जे एक्सपेरिमेंटल ॲनिमल्स आहेत, फॉर एक्झाम्पल अल्बिनो माईस, अल्बिनो रॅट, रॅबिट, गिनिया पिग्स यांना इथे स्टोअर केलं जातं ॲनिमल हाऊसमध्ये. फार्माकोलॉजी लॅबोरेटरी ही वेगळी असते आणि ॲनिमल हाऊस हे सेपरेट असतं ज्याच्यामध्ये ॲनिमल हे स्टोअर केले जातात. इन्फ्रास्ट्रक्चर ऑफ ॲनिमल हाऊस. Animal house facility. The animal house facility is available to boost the teaching, training and research facilities and to meet the growing demand for high quality laboratory animals in emergent field of experimental pharmacology. Animal house कशासाठी असतं? The animal house facility is available to boost the teaching, training and research facilities and to meet the growing demand for high quality laboratory animals in emergent field of experimental pharmacology. मग ॲनिमल हाऊस हे कुठे कुठे असतात? फार्माकोलॉजी, जिथे फार्मसी कॉलेजेस आहेत ज्याच्यामध्ये फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी, एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजी म्हणून ॲनिमलचा वापर केला जातो या विषयामध्ये. मग अशा वेळी टीचिंगसाठी ॲनिमल हाऊस हे असतं. त्याच्यानंतर ट्रेनिंग, रिसर्च म्हणजे जिथे ॲनिमलवर क्लिनिकल ट्रायल्स हे घेतल्या जातात, इथे ॲनिमल हाऊसची गरज असते. नेक्स्ट, क्वालिफाईड वेटरनियर्स अँड टेक्निकल पर्सनल आर ऑलवेज ॲट हँड टू हेल्प कॅरी आउट रिसर्च अँड कीप इट इन अकॉर्डन्स विथ स्टँडर्ड इस्टॅब्लिश बाय दी कमिटी फॉर द पर्पज ऑफ कंट्रोल अँड सुपरविजन ऑफ एक्सपेरिमेंट ऑन ॲनिमल. मग याच्यामध्ये ॲनिमल हाऊसमध्ये क्वालिफाईड वेटरनरियनची गरज असते आणि टेक्निकल पर्सनची, कारण त्या ॲनिमलच्या हेल्थची काळजी घेण्यासाठी किंवा टेक्निकल पर्सनल त्याला हँडल करण्यासाठी टेक्निकल पर्सनलची गरज असते. आर ऑलवेज ॲट हँड टू हेल्प कॅरी आउट रिसर्च अँड कीप इट इन अकॉर्डन्स विथ दी स्टँडर्ड इस्टॅब्लिश बाय दी CPCSCA. CPCSC म्हणजे काय? कमिटी फॉर दी पर्पज ऑफ कंट्रोल अँड सुपरविजन ऑफ एक्सपेरिमेंट्स ऑन ॲनिमल्स. नेक्स्ट,
animal care. The laboratory houses rats, mice and rabbits. Each species of animal is housed in a barrier-maintained individual room to avoid disease transmission and interspecies conflict. जे अल्बिनो रॅट माइस अँड रॅबिट्स हे जे ॲनिमल्स आहेत या प्रत्येक स्पेसिस ऑफ ॲनिमल्स त्यांचं सेपरेट हाऊस केलं जातं इन बॅरियर मेंटेन इंडिव्हिज्युअल रूम. प्रत्येकाची सेपरेट रूम असते टू अवॉइड डिसीज ट्रान्समिशन. प्रत्येक ॲनिमलमध्ये डिसीज ट्रान्समिशन एका ॲनिमल्सपासून दुसऱ्या ॲनिमलपर्यंत डिसीज हा ट्रान्समिशन होऊ नये म्हणून त्यांची सेपरेट व्यवस्था केली जाते. बॅरियर इज मेंटेन इंडिव्हिज्युअल रूम टू अवॉइड डिसीज ट्रान्समिशन अँड इंटरस्पेसिस कॉन्फ्लिक्ट्स. ऑल इफोर्ट्स आर मेड टू मेंटेन द ॲनिमल अंडर कंट्रोल एन्व्हायरमेंटल कंडिशन. ॲनिमल हा कंट्रोल एन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये ठेवला जातो म्हणजे त्याच्यामध्ये टेम्परेचर हे मेंटेन केलं जातं 22 ते 26 डिग्री सेल्सिअस. रिलेटिव्ह ह्युमिडिटी 60±10%. 12 hour अल्टरनेट लाईट अँड डार्क सायकल विथ 100% फ्रेश एअर. त्या 100% त्याच्यामध्ये ऑक्सिजनची व्यवस्था झाली पाहिजे अशा कंडिशनमध्ये त्या ॲनिमलला ठेवलं जातं. फ्रेश एअर एक्सचेंज इन ॲनिमल रूम्स अँड अनइंटरप्टेड पॉवर अँड वॉटर सप्लाय. तसेच त्याच्या पाण्याचीही व्यवस्था केली जाते. द सपोर्ट स्टाफ्स इन्शुअर्स दॅट एव्हरी पार्ट ऑफ ॲनिमल केअर इन्क्लुडिंग फीडिंग, वॉटरिंग, रिस्ट्रेनिंग, केज क्लिनिंग, रेकॉर्ड कीपिंग अँड ऑर्डरिंग ऑफ ॲनिमल्स, फीड्स, बेडिंग मटेरियल्स अँड इक्विपमेंट्स फ्रॉम आउटसाइड सोर्सेस आर मॉनिटर. मग त्याच्यासाठी सपोर्टिव्ह स्टाफची सुद्धा गरज असते. वेटरनेरियन आणि टेक्निकल पर्सनल शिवाय आणि सपोर्टिव्ह स्टाफ असतो तो कशासाठी असतो तर त्या ॲनिमलचं फीडिंग, वॉटरिंग, रिस्ट्रेनिंग तसेच क्लिनिंग, रेकॉर्ड कीपिंग हे सगळं मेंटेन करण्यासाठी सपोर्टिव्ह स्टाफची गरज असते. नेक्स्ट, वेटरनरी केअर. Periodic health monitoring of the animal is carried out to ascertain the health status of the animal. Veterinary care is crucial to keep the animal content and healthy. तो ॲनिमल हेल्दी असणं महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी वेटरनरी केअर हे केलं जातं. द वेटरनरियन कीप्स देम अंडर डेली ऑब्झर्वेशन अँड मॉनिटर एनी बिहेवियरल चेंजेस ऑर साइन्स ऑफ द इलनेस. He supervises their diet and sanitation and contribute to the formulation of appropriate policies and procedures for ancillary aspect of veterinary care. वेटरनरियन जे असतात ते त्या ॲनिमलला ऑब्झर्वेशनमध्ये ठेवतात. ॲनिमल हे अंडर ऑब्झर्वेशन असतात अँड मॉनिटर एनी बिहेवियरल चेंजेस. त्यांच्यामध्ये बिहेवियरमध्ये जर चेंजेस होत असतील तर ते मॉनिटर केले जातात. ऑर साइन्स ऑफ इलनेस. ही सुपरवायझेस देअर डाएट अँड सॅनिटेशन अँड कंट्रीब्यूट टू दी फॉर्म्युलेशन ऑफ ॲप्रोप्रिएट पॉलिसीज. नेक्स्ट, ॲनिमल इथिक्स. The animal house is registered with the committee for the purpose of control and supervision of experiments on animals. प्रत्येक जे ॲनिमल हाऊस असतं ते CPCSEला रजिस्टर्ड झालेलं असलं पाहिजे. द ॲनिमल हाऊस इज रजिस्टर्ड with the committee for the purpose of control and supervision of experiments on animal म्हणजे CPCSE. तसेच मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट, गव्हर्मेंट ऑफ इंडिया ह्याच्याशी रजिस्टर्ड झालं असलं पाहिजे. अँड हॅज ॲन एस्टॅब्लिश इन्स्टिट्यूशनल ॲनिमल इथिक्स कमिटी. आणि त्या ॲनिमल हाऊसमध्ये इन्स्टिट्यूशनल ॲनिमल इथिक्सची एक कमिटी असली पाहिजे दॅट ॲडवायसेस दी स्टुडंट, टीचर, researchers on facilities, policies and practices concerning the care and use of animal. त्या ॲनिमलची काळजी घेण्याबाबत किंवा त्या ॲनिमलचा वापर कसा करावा याच्याबाबत कॉन्सर्न केलं जातं ह्या कमिटीद्वारे. ही जी प्रत्येक इन्स्टिट्यूटमध्ये कमिटी असते, इन्स्टिट्यूशनल ॲनिमल इथिक्स कमिटी. The animal house is registered with the committee for the purpose of control and supervision of experiments on animal, Ministry of Environment and Forest, Government of India, and has
अँड इस्टॅब्लिश इन्स्टिट्यूशनल ॲनिमल इथिक्स कमिटी. ही जी कमिटी आहे ती काय करते, स्टुडंट्स, टीचर्स आणि रिसर्चर्स जे आहेत त्यांना ॲडवाईस करते. कशा संदर्भात, तर त्या ॲनिमलची केअर घेण्यासंदर्भात आणि त्या ॲनिमलचा वापर कशा प्रकारे करायचा ह्या संदर्भात ॲडवाईस केला जातो या कमिटीमार्फत. मग याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता हे एक्सपेरिमेंटल ॲनिमल्स आहेत. अल्बिनो माऊस, अल्बिनो रॅट, हॅमस्टर, गिनिया पिग अँड रॅबिट्स या ॲनिमल्सचा, अशा प्रकारच्या ॲनिमल्सचा हा एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजीमध्ये वापर केला जातो. हा प्रत्येक ड्रगचे, काही ड्रगचे इफेक्ट हे याच्यामधून स्टडी केले जातात. मग इन विट्रो किंवा इन विवो म्हणजेच त्या ॲनिमलवर, इंटॅक्ट ॲनिमलवर त्या ड्रगची स्टडी केली जाते किंवा त्याच्यामधून त्याचे आयसोलेटेड ऑर्गन हे जे असतात, म्हणजे त्याच्यामधून ऑर्गन हा आयसोलेट केला जातो किंवा टिश्यू आयसोलेट केला जातो आणि त्याच्यावर त्या ड्रगचा इफेक्ट हा स्टडी केला जातो. नेक्स्ट एक्सपेरिमेंटमध्ये आपण पाहणार आहोत पार्ट्स ऑफ कम्प्युटर, बेसिक स्ट्रक्चर ऑफ कम्प्युटर. थँक्यू.